तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर शिना नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये शिंगोली गावातील तरड गाव असेल, होत्याचं नव्हतं झालेली अशी परिस्थिती खरं तर झालेली आहे. आपण काही ठिकाणी जाऊन त्या शिंगोली गावातील ग्रामस्थांची, महिलांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पाकाचं ना आम्ही तर भरलं सुद्धा नाही का, सगळं वाळाले. हम्म. सगळं लय घराचं वाटूळ झालंय, आत बिन बाहेर बिन. हे मागच्या तर ह्याच्यावर पाणी खेळत. पुस्तक शाळा भिजली होता, कसं काय वाटतंय तुला? सर जेवढं मटेरियल माझं भिजलंय आता, ते मटेरियल काहीच कामाचं नाही माझ्या. ते पूर्ण टाकून द्यायच्याच लायकी झालं. मी बँकेकडून कर्ज काढून मी व्यवसाय उभा केलेला आहे. माझ्याकडे त्याचे कर्जाच्या पावत्या वगैरे सगळं आहे. मी हप्ता रेग्युलर भरतो. असं आम्हाला कळतंय, असं आमच्या आधी ह्यांच्या बी आधी घरात कवा बसून आलंच नाही. मी मटेरियल साईडला ठेवलेलं होतं, ते बाहेर जे आहे ते पूर्ण मटेरियल माझं पण पाण्यात आहे. आताच येऊन गेला सगळं, एवढं तुकडा सुद्धा राहिला नाही घरात. काम अंगाच्या पांघरूनच निघून गेले. हरभरे पूर्ण वाटोळी झाले. गहू ज्वारी हरभरा आम्ही डोळ्याने बघत होतो, ब्रिजवर उभं राहून डोळ्याने बघतोय आमचं मटेरियल वाहून जाते, पण आम्ही काही पूर्ण फया, पुस्तक, दप्तर या ठिकाणी पुराच्या पाण्यात अपघात भिजलेलं आहे. होत होती, नुकसानी झाली हम्म. भरपूर. हम्म. सामान वाहून गेलं. दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर शिना नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये शिंगोली गावातील तरड गाव असेल, होत्याचं नव्हतं झालेली अशी परिस्थिती खरं तर झालेली आहे. आपण काही ठिकाणी जाऊन त्या शिंगोली गावातील ग्रामस्थांची, महिलांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण पूर परिस्थिती 2020 साली आली होती, परंतु एवढी भयानक आली नसल्याचं चित्र खरं तर आपल्याला परंतु 2025 मध्ये शिना नदीनं रुद्र अवतार धारण केला आणि घराच्या लोकांची घराची डबल मजली घर सुद्धा या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये गेली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान. खरं तर घरामध्ये 4-4 आणि 5-5 फूट गाळ, त्या ठिकाणी घरातील धान्य असेल, मौल्यवान वस्तू असेल, अशा वाहून गेल्या आणि त्यांनी खरं तर रस्त्यावर राहण्याचं संकट त्यांच्यावर ओढवलं. आणि अशाच काही शिंगोलीतील कुटुंबाची आपण व्यथा जाणून घेणार आहोत. कारण काय सांगाल आजी, काय नाव आहे तुमचं? माझं नाव मंगल विनायक राशीराव. होय, कुठलं गाव? शिंगोली. होय, कधी पूर आला होता का नाही? कवाच नाही असं आम्हाला कळतंय, असं आमच्या आधी ह्यांच्या बी आधी कवा आलंच नाही. पण आताच येऊन गेला सगळं, एवढं तुकडा सुद्धा राहिला नाही घरात. काम अंगाच्या पांघरूनच निघून गेलेलं. खाणं पिणं पाकाचं ना आम्ही तर भरलं सुद्धा नाही का, सगळं वाळाले. सगळं लय घराचं वाटूळ झालंय, आत बिन बाहेर बिन. मागच्या तर ह्याच्यावर पाणी खेळत होत. मग कसं काय करायचं? प्रशासनाकडून मदत मिळाली ना? पूर येतोय, काय वाटतंय एकंदरीत? पाणी कमी व्हावं शक्यता गावांना. घरामध्ये पाणी शिरलं त्यावेळी काय परिस्थिती? अपघात होत होती, नुकसानी झाली भरपूर. सामान वाहून गेलं. काय करता नाही का, गहू ज्वारी गहू हरभरे पूर्ण वाटोळी झाले. गहू ज्वारी म्हणजे हरभरा कसं आमची असे उगवले ते सध्या. तुम्ही बघू शकता आतमध्ये उगवून आले पूर्ण. आम्ही त्या अजून तसंच आता साफसफाई करायच्या मार्गाला आहे. विद्यार्थ्यांची पुस्तक वह्या काय? पुस्तक दप्तर गणवेश पूर्ण वाहून गेले. बघू शकता सगळ्या पुस्तकाचा ढिगारा पूर्ण पडलाय. माझी शेळ्या आहे त्या मसर आहे ते, त्यांना काढाव का लेकराला काढाव का, आम्ही बाहेर निघाव का पसारा घ्यावा, त्याच आम्हाला कोड पडलो होतं. मग ते काढाव का आम्ही गेलेलो. ही जागा तुम्हाला सुरक्षित वाटते का? प्रत्येक वर्षी पावसाळा असणार आहे, प्रत्येक वर्षी पूर परिस्थिती निर्माण. नाही, ही जागा आम्हाला सेफ वाटत नाही. आता प्रत्येकच वर्षी जर असं चालू राहिलं तर आम्ही प्रत्येकच वर्षी ही हाल होणार आहे. आमचं प्रत्येक वर्षी लाखो रुपयाचं नुकसान होणार आहे आमचं. ह्याच्यामुळे मी शासनाला विनंती करतो, आमची चांगल्या ठिकाणी व्यवस्था करावी राहण्यासाठी. ही शासनाला आमची विनंती आहे. काय सांगाल एकंदरीत, कसं काय परिस्थिती झाली? परिस्थिती आता जे धरणातून पाणी सोडलं, तर 2-3 धरणाचं मिळून पाणी सोडलं. 4-5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस उन्हाळा होता त्यावेळेस पाण्यासाठी ह्या शिना नदीकाठच्या गावांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळेस पाणी नव्हतं, शिना नदी प्यायसाठी पाणी नव्हतं. आता सगळ्या धरणाचं मिळून पाणी सोडलं. हे अचानक एवढं पाणी सोडलं की आम्हाला बाहेरही निघता आलं नाही. त्यामुळे माझं जेवढं मटेरियल, आता मी मंडपचा व्यवसाय करतोय, माझं मटेरियल सगळं असं आजूबाजूला पडलेलं होतं. ते मटेरियल आता मी काय काढावं आणि काय ठेवावं हे माझ्याही बी लक्षात आलं नाही. निम्या रात्री 8-9च्या दरम्यान संध्याकाळी पाणी यायला गावात चालू झालं. आम्हाला कुणालाच वाटलं नाही की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येईल आणि इथपर्यंत येईल. शिना नदीच्या पात्रापासून कमीत कमी 1 किलोमीटर माझं घर आहे. मग तेवढ्या लांब पाणी येईल असं मग कुणाला अंदाजही नव्हता. निम्म्या रात्री आम्ही जेवढं काय शक्य होतं, धान्य होतं,
काय लहान मुलांना वगैरे घेऊन आम्ही रस्त्याला जाऊन झोपलो. 2 दिवस पाऊस नव्हता त्यामुळे रस्त्याला झोपणं शक्य झालं आम्हाला. त्याच्यानंतर मी ब्रिजवरून येता जाता बघत होतो नेते मंडळी आपले सगळे रस्त्यावरून सगळी पाहणी करून जात होते. आता जेवढं मटेरियल माझं भिजलंय, आता ते मटेरियल काहीच कामाचं नाहीये माझ्या. ते पूर्ण टाकून द्यायच्याच लायकीचं झालंय. मी बँकेकडून कर्ज काढून मी व्यवसाय उभा केलेला आहे. माझ्याकडे त्याचे कर्जाच्या पावत्या वगैरे सगळं आहे. मी हप्ता रेग्युलर व्यवसाय भरतो. उभा करण्यासाठी किती दिवस लागले तुम्हाला? मी व्यवसाय उभा करण्यासाठी कमीत कमी आता 5 वर्ष झाले झटतोय. माझा छोटा व्यवसाय, छोट्या मंडप व्यवसायापासून मी उभा केलेला. आज मी बँकेकडून 10 लाखाचं कर्ज घेऊन मी साऊंड व्यवसाय उभा केला होता. आणि साऊंड व्यवसायाला अचानक गणपतीच्या पिरियडमध्ये बंदी आली. तेव्हापासून माझं मटेरियल घरात बसून होतं. मी मटेरियल साईडला ठेवलेलं होतं, ते बाहेर जे आहे ते पूर्ण मटेरियल माझं पाण्यात वाहून गेलं. थोडं भावनिक पाहिजे. सध्या मी जो मंडप व्यवसाय करतोय, मंडप आणि साऊंड सिस्टमचा व्यवसाय करतोय, त्यात माझ्या सहकारी आहेत म्हणजे माझे कामगार जे आहेत, 8-10 कामगार आहेत माझ्याकडे. आज तेही माझ्या उघड्यावर पडलेत, कारण माझं मटेरियल पूर्ण वाहून जाताना आम्ही डोळ्याने बघत होतो. ब्रिजवर उभं राहून डोळ्याने बघतोय आमचं मटेरियल वाहून जाते, पण आम्ही काही करू शकलो नाही त्याबाबत. त्याच्यामुळे हळहळ वाटते की मला आता आपल्याकडं जगण्यासाठी काय साधन आम्हाला उरलेलं नाही, ज्याच्यावर आम्ही करून खात होतो. जे आमचं व्यवसाय माझा मोठाचा जो आर्थिक मदत मिळत होती मला, त्याच्यातून मिळत होती, तोच आता राहिला नाही माझ्याकडे. आता जगण्यात तरी काय अर्थ आहे? काय सांगाल ताई, एकत्रित पूर ओसरलाय, परंतु आज सकाळी धरणातून आणखी 1,21,000 क्युसेस विसर्ग हा शिना नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे. कुठेतरी पूर परिस्थिती ओसरत असताना पुन्हा मध्ये आहे. चित्रविदार खूप वेदनादायी चित्र आहे. खरं तर चिमुकली आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकते, आणि खरं तर त्यांचं आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतोय. पूर्ण वह्या, पुस्तकं, दप्तर या ठिकाणी पुराच्या पाण्यात भिजलेलं आहे. आणि ते शाळेमध्ये जात असताना मग त्यांना काय अडचणी येतात आपण तिच्याशी खरं तर खूप वाईट वाटतंय. परंतु काय सांग बाळ, नाव काय तुझं? आलोय अप्पाला असेल. मी आता 2री मध्ये शिकत आहे. माझ्या गावाचे नाव शिंगोली, तालुका जिल्हा सोलापूर. होय, कारण त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची कागदपत्र राहिलेली नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच एका खरं तर व्यावसायिक मंडप व्यावसायिक आहे, आणि त्यांची खरं तर काबाड कष्ट करून कामाला जाऊन आई वडिलांनी कष्ट करून तो व्यवसाय उभा केला होता. आणि 1 ते 2 दिवसामध्ये त्या व्यवसायाचं खरं तर कुठंतर मातीमोल झाल्याचं चित्र आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपयाचं नुकसान त्या मंडप व्यावसायिक झालेलं, आणि त्यांचीही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. खर तर विदारक चित्र ह्या शिना नदीकाठच्या गावचं झालेलं आहे. शेतकऱ्याच्या बरोबर सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल झालेला आहे. आता मग आपण त्या शिंगोलीतील काही कुटुंबांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मग काय तर लय वाटो झालंय आम्हाला. आज उपाचा चालायचं ना, आता धुणं धुयाला. किती काय घरात किती माणसं आहेत तुमची? शिल्लय आहे ती 8-9. हं, काय त्यावेळेस बाहेर निघलं नव्हतं? कट बाहेर निघायच नव्हतं लवकर. प्रशासनानं तुम्हाला सांगितलं होतं की पूर येणार आहे म्हणून? येणार आहे, पण आता वाटलं हे होईल म्हणून काय करायचं. काय नाव तुमचं? माझा विजय नको सराशिराव. होय. हा. काय करताय व्यवसाय? काय शेतातलं. होय. शेतातलं काम करतात. काय वाटते अशी काय आपदा परिस्थिती? व्हायली सगळ्या जीवनाची, लेकरवाची, खाणं पिणं हा. सगळं रानाने टाकलंय. तिथं जाऊन झोपतावा. हा. कधी अशी परिस्थिती आली होती? सोमवारपासून अशी कधीच नाही, पहिलीच वेळ आहे. सोमवारपासून आम्ही तर वावरत राहिलो. कसं प्रशासनाकडून तुमच्याकडून कोणाला काय आलं होतं का? काय खाणं पिणं येतंय, दुसरं काय. खाणं पिणं ती देते, ती जाते. होय. किती फूट घरामध्ये पाणी होतं तेव्हा त्या खिडकी बरोबर. होय. बर. तेव्हा ही तर पूर्णच घर भिजलेलं आहे. आतमध्ये 2 घर आहे, ती खोल्या ह्याच्या पड्यात. त्यात बी अजून किती साधारणतः नुकसान झालं असेल? आता लय झालंय नुकसान. ते मंडपाचं तर 16 लाखाचं झालंय. 9-10 महिने झालं घेऊन. होय. कशा पद्धतीने उभा केला कसं होता आता तो? काढलं होतं पैसे याजानं बट्यानं, गेलं त्यात सगळं. होय. मग आता काय करायचं? बर. शासना काय देते का त्याचं? काय नुकसान भरपाई? बर. काय वाटतंय तुम्हाला? काय एकंदरीत वाटतंय आता? चित्र? नुकसानी झाली सगळी. होय. तेव्हा कापड वर ठेवलेली बी गेली पाण्यात मंडपाची. काय काय गेलं घरातील? तेव्हा बेस गेल्या तर तेव्हा तिथं ती दुकान आहे का, तिथं बी ठेवलं होतं. तेव्हा इथनं बी गेले सगळं.
बारके तर वस्तू आत घरामध्ये जात नाही हम्म. बारक्या दरवाज्यामधून हम्म. सगळं बाहेर ठेवलेलं होतं हम्म, हम्म. मिसणी होत्या ती होतं वायरी होत्या हम्म. सगळं ठेवलेलं गेलं काय तर महागाचं कसं जायचं? आम्हाला वही पुस्तक ही द्यायचं द्यावं होय हं. होय आणखीन काय कितवीला शाळा दुसरी होय पुस्तक शाळा भिजली आता कसं काय वाटतंय तुला सण मारते वाटते सर मारतीत वाटतंय होय दर्शक हो खरं तर शिंगोलीतील आपण विदारक चित्र बघत पूर परिस्थिती ओसरल्यानंतर घरातील कागदपत्रे अशा प्रकारे परिस्थिती या घराची झालेली आहे खरं तर अत्यंत वाईट परिस्थिती आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून शासनापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत खरं तर आपण या ठिकाणी येऊन खरं तर या ठिकाणी ग्रामस्थाकडून बोललं जाते की कुठल्याही प्रकारचं जिल्हा अधिकारी किंवा मंत्री या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलं नाही असे चित्र ग्रामस्थांकडून बोललं जात आहे